जरांगे यांच्या आझाद मैदानामधल्या आंदोलनाला 1 दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे। तर मनोज जरांगे अगदी काही वेळातच पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत आणि ही जी मुदतवाढ दिली आहे त्या संदर्भात जरांगे काय म्हणतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण सुरू केलंय आणि या उपोषणाला आता 8.5 तास झालेले आहेत। यानंतर आणखी 1 दिवसाची मुदतवाढ त्यांना देण्यात आली आहे। मात्र जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जागा सोडणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलेला आहे। आज सकाळी 10 वाजता ते माध्यमांशी बोलले आणि त्यानंतर आता 7 वाजता ते माध्यमांशी बोलतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडे। दत्ता, जरांगे पाटील 7 वाजता बोलणार आहेत, मात्र असंख्य मराठा बांधव त्या ठिकाणी आलेले आहेत, ते उत्सुक आहेत की जरांगे पाटील आता काय बोलतात। नक्कीच खरं तर जरांगे पाटलांना 1 दिवसाची परवानगी मिळाली होती, आता दुसऱ्या दिवसाची परवानगी मिळालेली आहे, त्यामुळे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण बघू शकता की आंदोलन स्थळावरती जरांगे पाटील पुन्हा त्या ठिकाणी अस्वस्थ पद्धतीने झोपलेले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र हा सगळा मैदान जे आहे ते पूर्णपणे भरलेलं आहे आणि साधारण 7 वाजता मनोज जरांगे पाटील या ठिकाणी बोलणार आहेत। खरं तर यापूर्वी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना 1 दिवसाचीच मुदत देण्यात आली होती, त्यावरती सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मला 1 दिवस नको, मला मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण करून द्यावं अशी त्यांची मागणी होती। मात्र पुन्हा एकदा त्यांना आणखी 1 दिवसाची या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील नक्की काय बोलतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे। त्याचबरोबर आज दिवसभरामध्ये आंदोलनाच्या अनुषंगाने ज्या काही प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्यावरती सुद्धा मनोज जरांगे पाटील जे आहे ते प्रतिक्रिया देऊ शकतात, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र निखिला, सध्या आपण बघितलं तर या ठिकाणी पाऊस जो आहे थोडासा थांबलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आणखीन या सगळ्या परिसरामधल्या लोकांमध्ये उत्साह जो आहे तो सुद्धा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण काही मोजक्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। 1 दिवसाची मुदतवाढ मिळाली, त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? 1 दिवसाची मुदतवाढ मिळाली आंदोलनाला जरांगे पाटलांच्या। हे सरकारला हे सोपं नाही एवढं आंदोलन, त्याच्यामुळे हे मुदतवाढ 1 दिवसाचीच नाही तर आपल्याला हे कायम, आता आज इथं तुम्ही जर बघत असाल तर स्टेजवर गणपती बसवलाय आणि मला काय वाटतं 1 दिवस मधले आहेत आणि 1 दिवस वाढवून मिळाला नाही 100% वाढवून देणारच, त्याच्यात काही शंका नाही, वाढवून द्यावंच लागणार। कारण आपण न्यायालयाने ज्या अटी शर्ती दिल्या त्या अटी शर्तीला या ठिकाणी अनुसरूनच आंदोलन करतोय। आता नक्कीच आता पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो, या बातमीवर आपली नजर असेलच। एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया।